आता फिक्स बाजार उठणार, शिंदे तरणार की बुडणार हीच वेळ सांगणार। राज्याच्या राजकारणामध्ये एकनाथ शिंदे की ठाकरे हे ठरवण्याची वेळ होती लोकसभा निवडणूक 2024 आणि विधानसभा निवडणूक 2024। शिंदेंनी 57 आमदार निवडून आणले तर तिकडे लोकसभेला ठाकरेंनी 10 खासदार निवडून आणले। बरोबरीची लढत झाली, विधानसभेला गाडी फसली। पण खरी लढत या नगर परिषदांच्या निवडणुकांच्या माध्यमातून होणार आहे। नगर विकास खातं एकनाथ शिंदेंकडे, ती पावर आहे। 57 आमदार त्यांच्याकडे राहिलेत, माजी मुख्यमंत्री ते राहिले। या सगळ्या बेसवर जर आज भाजपाने शिंदेंना डुबवलं तर ते कायमचे डुबतील आणि जर वाचवलं तर कायमचे वाचतील। कारण सध्याच्या घडीला राज्यातील राजकारणाचा जो संघर्ष आहे तो शिंदे विरुद्ध फडणवीस असाच आहे। त्यामुळे सामनामध्ये जे काही लिहून आलंय त्यावरती विचार करण्याची गरज आहे। ऐकायचंय, महाराष्ट्रामध्ये सध्या जे काही नाराजी महानाट्य चालू आहे ते गांभीर्याने घेण्याची गरज नाही। उपमुख्यमंत्री शिंदे दिल्लीतील त्यांचे पक्षप्रमुख अमित शहा यांना भेटले आणि त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची तक्रार केली। हे लोक आमचा पक्ष फोडतात, चव्हाण पैशांचा वापर करून आमचे पदाधिकारी विकत घेत आहेत, हे आम्ही सहन करणार नाही। शिंदे यांच्या या तक्रारीवर अमित शहा फसकन हसले। शिंदे यांनी विचारलं, साहेब आप क्यों हंस रहे हो? यावर शहा म्हणाले, कोण कोणाचा पक्ष फोडत आहे? मुळात तुमचा पक्ष हा आम्ही म्हणजे भाजपाने फोडाफोडी करून बनवलाय। तुम्ही फुटलात, आम्ही त्याला पक्ष म्हणून मान्यता दिली, म्हणून तुम्ही पक्ष वगैरे भाषा वापरत आहात। तुमचा जो काही पक्ष आहे तो भाजपाची उपशाखा आहे। ठाकरे गटानं म्हटलं आहे की अमित शहा आणि शिंदे यांच्यातील भेटीवेळी अमित शहांनी म्हटलंय, शिंदेजी आप क्रोनोलॉजी समझ लीजिए, पैसे वाटून माणसे फोडण्यात तुमचा हातखंडा आहे। चव्हाण ते करत असतील तर वाईट वाटून घेण्याचे कारण नाही। आप मुंबई जाओ और रवींद्र चव्हाण के साथ बैठकर चाय पिओ, उगाच फालतू तक्रारी घेऊन दिल्लीकडे येऊ नका। शहा शिंदे यांच्यामधला हा संवाद मनोरंजक आहे। आता शिंदे म्हणतात त्यांची दिल्लीवारी यशस्वी झाली आणि आपला सन्मान राखण्याचा शब्द अमित शहांनी दिलाय। ही शिंदे यांची बतावणी आहे। शिंदे यांचे महाराष्ट्रात मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत जमत नाहीये। अजित पवारांबरोबर त्यांचा वाद आहे। त्यात गणेश नाईक आणि रवींद्र चव्हाण या दोघांनी शिंदे गटाला त्यांच्या अवकातीवर आणलंय। ठाण्यात संजय केळकरांसारखे भाजपचे जुने जाणते नेते शिंदे यांना हिंग लावून विचारायला तयार नाहीत। भाजपनं आता स्वबळाचा नारा दिलाय व जिथे शिंदे यांचे आमदार निवडून आले तेथे इतर पक्षातील ताकदीची माणसं आपल्या पक्षात घेतली, म्हणजे पुढील विधानसभेला भाजपा स्वतंत्र लढणार हे नक्की। भाजपानं एक पक्ष निर्माण केला आणि त्याला संपवण्याची तयारी सुरू केली आहे। शिंदे गटातले किमान 35 आमदार भाजपमध्ये प्रवेश करतील हे स्पष्ट झालेलं आहे। भाजपनं ऑपरेशन लोटस करून बाळासाहेब ठाकरे यांची मूळ शिवसेना फोडली। त्या फुटीचे सूत्रधार हेच शिंदे होते। आता दुसऱ्या ऑपरेशन लोटस मध्ये शिंदे गटावरच घाव घालणं हे सुरू आहे। हा सगळा काही मजकूर हा सामनामध्ये छापून आलाय। बरं, प्रश्न असा तयार होतो की जे काही सामनामध्ये छापून आलंय ते विरोधकांनी केलेली बतावणी म्हणून सोडूनही देऊया, पण यापेक्षा वेगळी काही एकनाथ शिंदेंची परिस्थिती आहे का? सोलापूर, नंदुरबार, अहिल्यानगर, ठाणे, डोंबिवली, पुणे, कल्याण सगळं काही जे आहे ते भाजपानं हायजॅक केलंय आणि जिथे भाजपा नाही तिथे अजित पवारांचा पक्ष आहे। एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला युती म्हणून स्थानिक लेवलवरती कोणीही सामावून घ्यायला तयार नाही। भाजप आणि शिंदे जे जुने मित्र होते आता तेही एकमेकांचे या नगर परिषदांच्या निवडणुकांमध्ये शत्रू होऊन बसलेत। या सगळ्या गोष्टींमध्ये आत्ताचीच ही वेळ आहे की जी वेळ ठरवणार आहे की शिंदे तरतील की बुडतील। जर आत्ताच्या घडीला आपल्याला सरळ सरळ दिसतंय की भाजप विरुद्ध एकनाथ शिंदे ही लढाई सुरू आहे। आता या लढाईमध्ये जर शिंदे जिंकले तर शिंदे शेवटपर्यंत टिकतील, नाहीतर पुढच्या निवडणुकांपर्यंत ते संपवले गेले असतील असं म्हणायला स्कोप उरतो। तुम्ही या सगळ्या घडामोडींकडे कसं पाहता? आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की एकनाथ शिंदे यांना मुळात नगर विकास खातं सुद्धा झटापटी करूनच मिळवावं लागलं होतं। सध्याच्या घडीला एकनाथ शिंदेंच्या मंत्र्यांनी कॅबिनेटवरती बहिष्कार घालणं असो, दुसऱ्या दिवशी अमित शहांना भेटणं असो, तिसऱ्या दिवशी वेगवेगळ्या गोष्टींवरती बोलणं असो, या सगळ्या गोष्टी सांगतात की जी अवस्था सांगोल्यामध्ये शहाजी बापूंची झालेली आहे तीच अवस्था अनेक ठिकाणी वेगवेगळ्या आमदार आणि मंत्र्यांची। संजय शिरसाटांचं छत्रपती संभाजीनगरमधील विधान आठवतंय? आत्ता गेल्या काही दिवसांपूर्वीचं हे विधान आहे। पैसा वाटून तुम्हाला असं वाटत असेल आम्हीच वरचढ, आमची वरती सत्ता आहे, आमच्याकडे ताकद आहे,
पण विसरू नका, वेळ ही प्रत्येकाची येते. आज दिवस तुमचे असतील, उद्या आमचे असतील, असं संजय शिरसाट भाजपला आणि अजित पवारांच्याच पक्षाला उपरोधिकपणे बोलताना दिसत आहे. ही फक्त एका ठिकाणची परिस्थिती नाही, अनेक ठिकाणी अशाच पद्धतीचे जे आहे ते लागू नये. पुण्यामध्ये रवींद्र धंगेकरांनी जसं पेटवलं तेव्हापासूनचं ते पेटलेलं पेटतच चाललंय. तो जाळ विझवण्यासाठी कुणीही पुढे येत नाहीये. तिकडे श्रीकांत शिंदेंना रवींद्र चव्हाण, गणेश नाईक जाम करताना दिसत आहेत. आता श्रीकांत शिंदेंवरती आलंय, आधीच वेगवेगळ्या आमदारांवरती आलेले, अनेक लोक अडचणीत आलेले आहेत. सगळ्या गोष्टींचा जर बारीक सारीक आढावा घ्यायचा जर ठरला तर जे काही घडतंय ते शिंदेंसोबतच घडतंय. बरं, या सगळ्यांमध्ये 35 आमदार फुटणार, उदय सामंत उपमुख्यमंत्री होणार, या गोष्टी फक्त चर्चेच्या नाही आहेत. जे उद्धव ठाकरेंसोबत शिंदे करू शकतात तीच गोष्ट उदय सामंत शिंदेंसोबत करू शकतात. शेवटी राजकीय महत्त्वाकांक्षा ही गोष्टच अशी आहे की याच्यातून कोणीच वाचलेलं नाहीये. त्यामुळे जर ते 35 फुटणारे असतील तर जे मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की ज्या 10-15 लोकांच्या नावावरती केसेस, भानगडी, चौकशी, घोटाळ्यांचे आरोप होत आहेत तेच फुटतील. कारण शिंदे जर भाजपासोबत जुमावून घेत नसतील तर ते शिंदेंना सोडणं पसंत करतील आणि हाच गट उदय सामंतांसोबत जाऊ शकतो असा अंदाज बांधला जातोय. या सगळ्या घडामोडींकडे तुम्ही कसं पाहता? कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.